मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तन्वी अर्जुनला म्हणते, मी तुला माझ्यासोबत गोड बोल असं नाही म्हणणार, पण निदान माझ्यासोबत बोल तरी असं बोलू लागते. तर तेव्हा अर्जुन रागाला येऊ लागतो. तर इतक्यात चैतन्य अर्जुनला इशाऱ्याने शांत बसायला सांगतो. तर तेव्हा प्रताप तन्वीला म्हणतो, वडी खूपच कमाल झाली आहे की. आणि अश्विनसुद्धा तन्वीची तारीफ करू लागतो. तर तेव्हा पूर्णा आजी तन्वीला विचारते की या वड्या तू केल्या आहेस का प्रतिमानं केलेल्या आहेत असं विचारते. कारण खोबरं करायची पद्धत तिचीच आहे ना, म्हणूनच विचारत आहे मी असं म्हणते. तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये बोलू लागते की प्रतिमाने केल्या म्हणाले तर लगेच तिला कॉल करतील, आणि जर मी केले म्हणाले ना तर लगेच मला रेसिपीसुद्धा विचारतील. आता तर मला दोन्हीकडूनच प्रॉब्लेम आला आहे ना असं म्हणते. तर त्यावर विमल पूर्णा आजीला, मी तर यामध्ये वहिनीनेच केलेले लाडू आणि तिळाच्या वड्या ठेवल्या होत्या ना असं सांगते. तर तेव्हा पूर्णा आजी कल्पनाला, तू केलेल्या आहेस का वड्या असं विचारते. तर तेव्हा कल्पना पूर्णा आजीला, मी या वड्या केलेल्याच नाहीत, कारण खोबरं विलायची पद्धत माझी नाहीच ना असं सांगते. तर तेव्हा अर्जुन मध्येच बोलतो, आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर ओळखलेलं आहे, या वड्या घरातल्या कोणीसुद्धा केलेल्या नाहीत असं सांगतो. तर तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होतात. तर तेव्हा अर्जुन परत या वड्या माझ्या बायकोने केलेल्या आहेत असं सांगतो. तर तेव्हा मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा विमल ते ऐकल्यानंतर खूपच खुश होते. तर तेव्हा पूर्णा आजी या वड्या बाउलमध्ये आल्याच कशा काय असं विचारते, आणि अर्जुनला, तू ठेवल्या होतास का या वड्या त्या बाउलमध्ये असं विचारते. तर तेव्हा अर्जुन हो असं सांगतो. तर तेव्हा पूर्णा आजी विमलला आपल्या जवळ बोलावून घेते आणि चक्क तिच्या हातामधली वडी विमलच्या हातात देते. तर तेव्हा कल्पनासुद्धा आपल्या हातामधली वडी पूर्णा आजीसारखी विमलच्या हातातच देते, आणि अस्मितासुद्धा तसंच करते. तर त्यानंतर पूर्णा आजी परत एकदा अर्जुनला, याऐवजी जर तू मला विष दिलं असतंस ना तर खूपच बरं झालं असतं असं म्हणते. आणि कल्पना या वड्या पाठवणारी एक निर्लज्ज आणि आपल्याला खायला घालणारा दुसरा निर्लज्ज असं अर्जुनकडं बघून म्हणते. तर तेव्हा इकडे विमल मात्र कुणाच्या नकळत त्या सर्व वड्या खाऊन टाकते. तर तेव्हा प्रतापसुद्धा रागाला येतो आणि अर्जुनला, हे तू अजिबात बरोबर केलेलं नाहीस असं म्हणतो. तर त्यावर अर्जुन प्रतापला, डॅड हे बरोबर नसतं ना, तर या वड्या तुम्हाला इतक्या गोड लागल्याच नसत्या असं म्हणतो, कारण या वड्या माझ्या बायकोच्या हातचा गोडवा आहे आणि तिच्या मनाचा गोडवा आहे असं सांगतो. आणि तो गोडवा तुम्हा सगळ्यांना एक ना एक दिवस नक्कीच कळेल. तुम्हा सगळ्यांना मी प्रॉमिस करत आहे, मिसेस सायलींना या घरामध्ये परत येईन ना ते सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप गोडच वाटेल असं म्हणतो, आणि मी तुम्हाला वचन देतो असं सगळ्यांना दणक्यात सांगतो. तर तेव्हा विमल एकटीच खुश झालेली असते. तर त्यानंतर अर्जुन तो बाऊल हातामध्ये घेतो आणि चैतन्याला, आता या वड्या आपणच खाऊयात असं म्हणून सर्वांच्या समोर हसतो, आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगून तिथून चैतन्याला घेऊन निघून जातो. तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये परत बोलू लागते, आणि अर्जुन जे बोलतो ना ते करून सुद्धा दाखवतो. आता मला यापुढचं पाऊल उचलण्याची घाई करावी लागेल असं म्हणते. तर इकडे सायली खिडकीमध्ये उभी असते आणि स्वतःशी एकट्यानेच हसत असते, आणि तिला जे काही पतंग उडवताना प्रेमाचे आणि आनंदाचे क्षण घडलेले असतात ते सर्व आठवत असतात, आणि ती खूपच खुश होत असते आणि हसत असते. आणि तिने जेव्हा अर्जुनला इशारा केलेला असतो तो सुद्धा क्षण तिला आठवतो, आणि त्यानंतर अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की पुढच्या वर्षी आपण नक्कीच जोडीने पतंग उडवूयात, तो क्षणसुद्धा तिला आठवतो. तर इकडे अर्जुनसुद्धा खिडकीमध्ये एकटाच उभा असतो, आणि तो सुद्धा अगदी सायलीसारखाच हसत असतो. आणि तेव्हा त्याला ज्यावेळेस त्याने मधुभाऊंना सांगितलेलं असतं की आज मी एक फक्त कॉम्पिटिशन जिंकलेलो आहे, पण तो दिवस नक्कीच येईल की मी तुमचा विश्वास नक्कीच जिंकेन, आणि अखेर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधुभाऊ असं बोललेलं असतं. आणि ते आठवून अर्जुनसुद्धा आणि सायलीसुद्धा दोघेसुद्धा खूप हसत असतात, आणि दोघेसुद्धा लाजत असतात. आणि त्यानंतर ज्यावेळेस अर्जुनने सायलीला शेवटचं जाताना मागे वळून बघितलेलं असतं आणि स्माईल केलेली असते, तो क्षणसुद्धा त्याला आठवतो, आणि तो क्षण इकडे सायलीला सुद्धा आठवतो, आणि दोघे परत हसू लागतात आणि लाजूसुद्धा लागतात.
तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली छानपैकी चहा बनवत असते आणि तेव्हा स्वतःशी आज सुद्धा हे काहीतरी निमित्त काढून इथं येतीलच आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळेल मला की तिकडे सगळ्यांना वड्या आवडल्या आहेत का नाहीत असं बोलत असते आणि घरी सगळ्यांनी वड्या खाल्ल्या असतील का नाहीत असा प्रश्न तिला पडतो. तर इकडे अर्जुन सुद्धा छान आवरून आरशासमोर आपले केस नीट करत असतो आणि सारखं सारखं केसामधून हात फिरवत असतो. तर तेव्हा चैतन्य त्याच्याकडे एकसारखा बघत असतो आणि वा क्या बात है असं म्हणत असतो. आणि अर्जुन सुभेदार, तुमचा हा जो काही नट्टापट्टा चाललेला आहे ना, तो काय मधुभावना इम्प्रेस करायसाठी चाललेला आहे का असा खोचक प्रश्न तो करतो. तर तेव्हा अर्जुन सुद्धा त्याला हो असंच म्हणून जातो आणि परफ्यूम सुद्धा मारू लागतो. तर तेव्हा चैतन्य जोरानेच हसू लागतो आणि सासऱ्याला इम्प्रेस करायसाठी ते परफ्यूम कोण मारतं का असं म्हणू लागतो. तर तेव्हा अर्जुन चैतन्यवरती थोडा चिडतो आणि तिथे माझी बायको सुद्धा असणार आहे ना असं म्हणून चैतन्याच्या तोंडावरतीच परफ्यूम मारतो. तर तेव्हा चैतन्य हसतच असतो आणि तुझी बायको तुझ्यासोबत याच खोलीमध्ये 1.5 वर्ष राहिली होती ना, मग तुला कुठला परफ्यूम आवडतो आणि कुठल्या परफ्यूमची तुला ॲलर्जी आहे सगळं तिला माहिती आहे ना असं म्हणतो आणि तिच्यासाठी एवढं आवरून जाण्याची काही गरज आहे का असं विचारतो. तर त्यावर अर्जुन सुद्धा उत्तर देतो आणि आमचं लग्न 1.5 वर्ष जरी जुनं असलं ना तरी सुद्धा ते बोरिंग नाही असं म्हणतो. आणि जेव्हा मिसेस सायली माझ्यासमोर येतात ना तो दिवस माझ्यासाठी आनंदाचाच असतो आणि आमचं प्रेम रोज नव्यानं खोलत आहे. इट्स फ्रेश ऑलवेज असं बोलतो. तर तेव्हा चैतन्य परत अर्जुनची फिरकी घेऊ लागतो आणि हे मला नव्हतं माहिती की प्रेम हे न्यूजपेपरसारखं असतं, रोज नव्यानं येतो असं बोलतो. तर तेव्हा अर्जुन खरंच चिडतो आणि तू आमच्या प्रेमाला न्यूजपेपर म्हणत आहेस का असं म्हणून जोराने चैतन्यावरती ओरडतो. तर तेव्हा चैतन्य सॉरी सॉरी असं बोलू लागतो. तर तेव्हा अर्जुन चैतन्यकडे आपला शर्ट मागतो. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला शर्ट घालतो. तर तेव्हा अर्जुन थँक्यू असं चैतन्याला म्हणू लागतो आणि परत आरशामध्ये बघून स्वतःशी स्माईल करतो आणि आरशामध्येच मिसेस सायली मी येत आहे असं म्हणतो. तर इकडे सायली चहा घेऊन मधुभाऊंना देते आणि त्यांना अल आणि गवती चहा घालून केलेला आहे असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊ रागालाच येत असतात. तर तेव्हा सायली मधुभाऊंना मी इथं कोपऱ्यावरती जाऊन येते असं सांगून पिशवी घेऊन जात असते. तर तेव्हा मधुभाऊ सायलीला थांबवतात आणि तू कुठं निघालेली आहेस असं विचारू लागतात. तर तेव्हा सायली मधुभाऊ मी तर भाजी आणायला चाललेली आहे ना, तो भाजीवाला नेहमी कोपऱ्यावरतीच येऊन थांबतो ना असं सांगते. तर तेव्हा मधुभाऊंच्या लक्षात येतं आणि मधुभाऊ सायलीला या ना त्या कारणानं बाहेर जायची काही एक गरज नाही असं खडसावून सांगतात आणि त्या कुसुमचं ऐकलेलं आहे आणि तुला इथं राहायला दिलं ना हेच मुळात चुकलेलं आहे माझं असं बोलतात आणि कोल्हापूरलाच पाठवायला हवं होतं तुला असं म्हणू लागतात. तर ते ऐकल्यानंतर सायली मात्र दुःखी होऊ लागते आणि मधुभाऊंना आता मी भाजी आणायला सुद्धा बाहेर जायचं नाही का असं विचारते. तर त्यावर मधुभाऊ ओरडतात आणि नाही जायचं असं सांगतात आणि भाजी वाण सामान वगैरे काही आहे ना ते मी आणि कुसुम दोघांपैकी कोणीतरी घेऊन येऊ असं सांगतात आणि तू आजपासून दाराच्या बाहेर पाऊलसुद्धा टाकायचं नाही असं बोलतात. तर ते ऐकल्यानंतर सायली खूपच दुःखी होते. तर तेव्हा मधुभाऊ आता मात्र तू स्वयंपाकघरामध्येच राहायचं जा असं ओरडतात. तर तेव्हा कुसुम सुद्धा सायलीला इशारा करते. तर तेव्हा सायली आपल्या हातामधली पिशवी परत ठेवते आणि स्वयंपाकघरामध्ये जाते आणि स्वयंपाकघरामध्ये जाऊन भिंतीच्या आडोशाला उभी राहते आणि रडू लागते. तर तेव्हा इकडे कुसुम मधुभाऊंना तुम्ही असं का करत आहे, एवढी बंधनं घालायला ती काय लहान बाळ आहे का, तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्याने बंड केलं असतं असं म्हणू लागते आणि तुम्हाला सुद्धा हे चांगलंच माहिती आहे की तुम्ही जे काही सांगाल ना ती गप्पपणाने ऐकेल असं म्हणते आणि तुम्ही तिला नियम घालताना जरा तरी विचार करा ना असं बोलू लागते. तर तेव्हा मधुभाऊ कुसुमला मी जे काही करत आहे ना ते तिच्या चांगल्यासाठीच करत आहे आणि मला सुद्धा हे चांगलंच माहिती आहे की ती माझ्या मनाविरुद्ध नाही वागणार, पण तो अर्जुन सुभेदार आहे ना त्याच्यावर माझा काडीचा सुद्धा विश्वास नाही, कारण तो आजकाल चाळीभोवती गिरट्या घालत असतो, त्याच्यासोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही ना आणि त्याच्या नजरेपासून मात्र
मात्र मी सायलीला वाचवू शकतो आणि म्हणूनच यापुढे तिने घराच्या बाहेर पडायचं नाही असं सांगतात. तर ते सर्व सायली ऐकते आणि खूपच दुःखी होऊन तिचा ऊर भरून येतो आणि सायली अजूनच रडू लागते. तर इकडे तन्वी परत सगळ्यांची मनधरणी करायचा प्रयत्न करू लागते आणि कल्पनाला मामी तू खात का नाहीस, मी देऊ का तुला अजून असं विचारू लागते आणि त्यानंतर प्रतापला सुद्धा तुला वाढू का मामा असं विचारते. तर त्यावर प्रताप तन्वीला विचारतो की तुला काय झालेलं आहे, तू आमच्या जेवणावरती एवढी घारीसारखी नजर ठेवतेस ना, त्यामुळेच 4 घास जास्तच खात आहे आम्ही असं म्हणू लागतो. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा विमल तिथं येते आणि पूर्णा आजीला तुमच्यासाठी संत्र्याचा ज्यूस आणलेला आहे असं सांगू लागते. तर ते ऐकल्यानंतर तन्वी अजूनच नाटक करू लागते आणि विमलताई हे काय आहे, किचनमध्ये ज्या संत्री होत्या त्याचा तुम्ही ज्यूस केलेला आहे का असं विचारते आणि फळं चावून खाल्ली ना की ती तब्येतीसाठी चांगली असतात असं म्हणते आणि त्यामुळे आता यापुढे घरामध्ये कुणाला सुद्धा फ्रूट ज्यूस वगैरे नाही द्यायचं असं सांगते. तर ते ऐकल्यानंतर मात्र अश्विन तन्वीला तू तर एकदम बरोबरच बोलत आहेस असं म्हणतो आणि या फ्रूट ज्यूसमधले प्रिझर्वेटिव्ज आणि साखर शरीरासाठी अत्यंत घातक असतात असं बोलतो आणि विमलला सुद्धा आजपासून खाण्यापिण्याच्या बाबतीत तन्वी जे काही सांगेल ना ते सगळं काही फॉलो करायचं असं बोलतो आणि तेव्हा पूर्णा आजी सुद्धा या घरामध्ये माझी नात जे बोलेल ना तेच होईल असं म्हणते. तर तेव्हा तन्वी हे ऐकायला खूपच गोड वाटलं मला, पण प्रत्यक्षात सगळे माझ्यासोबत नीट बोलले तरी खूप झालं असं म्हणते आणि उदास होण्याचं नाटक करू लागते. तर ते ऐकल्यानंतर कल्पना पण आम्ही तर तुझ्यासोबत सगळे नीटच बोलतो ना असं म्हणते. तर तेव्हा अस्मिता कल्पनाला ती आपल्याबद्दल नाही बोलत, ती तर कोणाबद्दल बोलत आहे ना हे तुला कळत नाही का असं विचारते. तर तेव्हा चक्क तन्वी रडायचंच नाटक करू लागते आणि सगळ्यांची सिंपत्ती मिळवू लागते. तर इकडे अर्जुन परत चाळीमध्ये येतो आणि सगळ्यांच्या भेटीगाठी करत कुसुमच्या घराबाहेर डोकावू लागतो आणि स्वतःशी दार तर उघडच आहे ना, मग मिसेस सायली अजून बाहेर कशा काय नाही आल्यात असं म्हणतो आणि मिसेस सायली प्लीज बाहेर या ना, तुमची एक झलक तरी मला दिसू द्या ना असं म्हणत असतो आणि परत खिडकी बघून खिडकी सुद्धा बंदच आहे ना असं म्हणतो आणि तिथून परत मागे सरकतो आणि झाडाखाली जाऊन बसतो. तर इकडे तन्वी रडायचं नाटक सुरूच करते आणि इतके प्रयत्न करत आहे तरी सुद्धा अर्जुन माझ्यासोबत एक शब्द सुद्धा नाही बोलत असं म्हणते आणि मी मनाला लावून घेत नाही, पण शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे ना, इतका अपमान मी किती दिवस सहन करायचा असं म्हणू लागते. तर तेव्हा प्रताप तन्वीला पण आपण त्याला थोडा वेळ द्यायचा हे ठरवलेलं आहे ना असं म्हणतो. तर त्यावर तन्वी प्रतापला थोडा म्हणजे किती वेळ द्यायचा मामा तूच मला सांग असं म्हणते आणि रोज त्याला मी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, आज सुद्धा केला पण ऐकलं नाही त्याने, तो निघूनच गेलेला आहे त्या चाळीमध्ये परत त्या सायलीला भेटायला असं सांगते आणि आगीत तेल ओतून टाकते. तर ते ऐकल्यानंतर तर सगळ्यांना परत धक्काच बसतो. तर तेव्हा तन्वी मग मी का माझा जीव गुंतवलेला आहे त्याच्यामध्ये आणि कामाचं त्याच्यावरचं प्रेम कमी होत नाही असं म्हणून अजून रडू लागते. तर तेव्हा पूर्णा आजी तन्वी बाळा नको एवढा त्रास करून घेऊस असं म्हणते. तर तेव्हा तन्वी पण त्याला त्याची कुठे किंमत आहे असं म्हणते आणि कल्पनाला मी जर एखाद्या परक्या माणसाबद्दल इतकं केलं असतं ना तर त्याला आदर वाटला असता माझ्याबद्दल, पण हा तर माझ्या बालपणीचा मित्र आहे ना, हा तर मात्र बाजूला पडलेला आपण कचरा कसा बघतो ना तसंच माझ्याकडे बघतो असं सांगते. तर त्यावर कल्पना तन्वीची समजूत काढू लागते आणि तुझ्या पोटामध्ये माया आहे ना म्हणून असं सांगू लागते. तर तेव्हा पूर्णा आजी तन्वीला नको इतका त्रास करून घेऊस असं म्हणते. तर तेव्हा तन्वी तुम्ही सगळे तर माझ्यावरती प्रेम करताच ना, पण जो माणूस माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे ना त्याला मी त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे असं सांगते आणि कधीपर्यंत मी धीर धरून ठेवायचा, कधीपर्यंत मी माझ्या भावनांचा दगड करून ठेवायचा असं म्हणून अजून नाटक करून तिथून निघून जात असते. तर तेव्हा कल्पना तिला थांबवते आणि खुर्चीवरती बसायला सांगते आणि तू इतका त्रास कशासाठी करून घेत आहेस असं म्हणून तिच्या जाळ्यात परत सर्वजण अडकतात.
तर त्यावर पूर्णा आजी तन्वीला तुझ्या भावना आम्हाला कळत नाहीत असं नाही, पण अर्जुनच्या वागण्यावर आम्हाला अंकुश ठेवता येत नाही असं सांगते आणि तो हल्ली आम्हाला सुद्धा 4 गोष्टी ऐकून जात आहे, तू बघत आहेस ना असं सांगून तिचं सांत्वन करू लागते. तर इकडे अर्जुन मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांना बोलत असतो आणि परत परत वाकून सायलीच्या दाराकडे बघत असतो. इतक्यात मधुभाऊच घरामधून बाहेर येतात आणि त्यांची नजर खालच्या दिशेने असते. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊ येत असलेलं बघतो आणि आपला चेहरा मागच्या बाजूला फिरवतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ त्याच्या समोरच येऊन उभे राहतात आणि त्याच्याकडे रागाने बघू लागतात. तर तेव्हा अर्जुन गुड मॉर्निंग मधुभाऊ असं म्हणून हसू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ अर्जुनला असा गुंडासारखा आमच्या घराबाहेर घुटमळत बसणार आहेस का? आणि आता तर तुझी हद्दच झाली आहे. आता तर मला तुझ्यासोबत बोलायचं सुद्धा कंटाळा आलेला आहे असं म्हणतात आणि निर्लज्जासारखा परत परत येतोस तू असं म्हणू लागतात. तर तेव्हा अर्जुन अजूनच निर्लज्ज होतो आणि मी माझ्या बायकोला भेटायला येतो ना इथं असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ बास असं ओरडतात आणि थोडी तरी लाज शिल्लक असेल ना तर परत इथे दिसणार नाहीस तू, निघीतून असं ओरडतात आणि तिथून निघून जातात. तर तेव्हा अर्जुन बोलायचा प्रयत्न करत असतो आणि आपले डोळे बंद करतो आणि परत डोळे उघडतो तर मधुभाऊ तिथून निघून गेलेले असतात. तर तेव्हा अर्जुन मला म्हणाले आणि स्वतःच निघून गेले की असं म्हणून हसू लागतो आणि बाय मधुभाऊ असं म्हणून मागे फिरतो आणि झाडाखाली परत बसतो आणि सायलीची वाट बघू लागतो. पण सायली मात्र मधुभाऊंनी सांगितल्यामुळे घराच्या बाहेर पडतच नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन एका भाजीवाल्याला पकडतो आणि त्या भाजीवाल्याला मी तुमची ही सगळी भाजी विकत घेतलेली आहे, पण माझं एक छोटंसं काम तुम्ही करायचं आहे असं सांगतो आणि ही जी चिठ्ठी आहे ना ती त्या घरामध्ये नेऊन द्यायची आहे असं सांगतो. तर तेव्हा तो भाजीवाला अर्जुनने सांगितल्याप्रमाणे ती भाजी चिठ्ठी सकट सायलीकडे नेऊन देतो आणि ताई ही सगळी भाजी तुमच्यासाठीच आहे असं सांगतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा सायलीला अर्जुनने दिलेली चिठ्ठी सापडते आणि तेव्हा सायली ती चिठ्ठी वाचू लागते आणि ही भाजी किती फ्रेश आहे ना, पण तुमच्या चेहऱ्या इतकी नाही आणि जोपर्यंत मी तुमचा फ्रेश चेहरा बघत नाही ना तोपर्यंत माझा दिवस सुरू कसा होणार असं अर्जुनने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं ते वाचते आणि मनातल्या मनामध्ये इतकं सोपं नाही ते, आता मला सुद्धा दिसू देत की तुम्ही बायकोचा चेहरा बघण्यासाठी काय काय करतात ते असं म्हणते आणि आता सायली अर्जुनची चांगलीच परीक्षा घेणार आहे. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.